आज आपण बोलणार आहोत एका विषयावरती आणि ते आहे तिळगुळ. आता मला पडलेला हा बऱ्याच दिवसापासून प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये नाही तीळ, नाही गुळ आणि ह्याला आपण म्हणतो तिळगुळ. हा जो पदार्थ बनवला गेलेला आहे हा साखरेपासून बनवलेला आहे आणि ह्याचा काही एक फायदा नाही आहे. आता ही तिळगुळ ही प्रथा कशी आली तर पूर्वी थंडी खूप पडायची आणि या थंडीमध्ये थोडंसं शरीराला एक उबदारपणा येण्यासाठी, थंडीपासून बचाव होण्यासाठी तिळगुळ हे मकर संक्रांतीला वाटले जायचे. मग त्याचे तिळगुळाचे लाडू असो किंवा वडी असो अशी वाटली जायची. आता ह्याच्यामध्ये काय झालं की साखरेचा हा पदार्थ तिळगुळ म्हणून आला आणि हे सगळे लोक हेच तिळगुळ म्हणून दिलं जातं. आता हे तीळ आणि गूळ ह्याचं मिश्रण आहे, हे पूर्वी दिलं जायचं. ह्याच्या पाठीमागे उद्देश असा होता की वातावरणामध्ये थंडी वाढली की शरीरामध्ये सुद्धा बदल होत होते. जसं की शरीरात हेल्थ इश्यूना बऱ्याचशा सामोरं जावं लागतं, जसं की खोकला आहे, सर्दी आहे किंवा प्रतिकारशक्ती आपली कमी होते. आणि हे दोन पदार्थ म्हणजे तीळ आणि गूळ मिश्रण करून दिल्यानंतर ह्या खोकला थांबतो आपला किंवा सर्दीपासून बचाव होतो. कॉन्स्टिपेशनपासून सुद्धा आपल्याला बचाव करतं. आपलं हार्ट आहे ते हेल्दी ठेवतं, आपली स्किन, हेअर हे सुद्धा छान ठेवतं. ह्याच्यामध्ये भरपूर आपल्याला मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात. त्यामुळे हे आपल्याला दोन्हीही पदार्थ एकत्र खाल्लं तर गरमी शरीराला मिळते. त्यामुळे थंडीपासून आपला बचाव होतो, प्रतिकारशक्ती आपली वाढते. अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला फायदा मिळतो. म्हणून थंडीच्या दिवसामध्ये किंवा संक्रांतीला हे तिळगुळ न देता तिळाची वडी किंवा तिळगुळाचे लाडू असे तुम्ही देऊ शकता आणि स्वतःही तेच खा, जेणेकरून शरीराला आपल्याला जे पोषक तत्व आहेत ती मिळून जातील आणि तुमची हेल्थ आहे ती छान राहील.